अवैध वाळू माफियांना मोठा झटका. जाफराबाद पोलिसांची धडक कारवाई. पूर्णा नदीपात्रातील बोटी जिलेटिनने उडवल्या. केदारखेडा प्रतिनिधी BK धसाळ. जाफराबाद पोलिसांनी अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. हनुमंतखेडा शिवारातील पूर्णा नदीपात्रामध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशावर पोलिसांनी छापा टाकला. या कारवाई दरम्यान वाळू उपशासाठी नदीपात्रात वापरल्या जाणाऱ्या बोटी थेट जिलेटिनच्या सहाय्याने नष्ट करण्यात आल्या आहेत. पोलिसांच्या या अत्यंत धाडसी कारवाईमुळे अवैध वाळू माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून संपूर्ण परिसरात या कारवाईची जोरदार चर्चा सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार हनुमंतखेडा शिवारातील पूर्णा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीररित्या वाळूचा उपसा केला जात असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. याची गंभीर दखल घेत जाफराबाद पोलिसांनी नियोजनबद्ध रीतीने या भागात धडक मोहीम राबवली. कारवाई दरम्यान शासकीय मालमत्तेची चोरी आणि पर्यावरणाचा ऱ्हास करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बोटी पोलिसांनी जागीच जिलेटिन लावून नष्ट केल्या. प्रशासन ॲक्शन मोडमध्ये. सदर धडक मोहिमेत पोलीस प्रशासनासह संबंधित महसूल विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वाळू माफियांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रशासनाने हे मोठे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. पोलिसांचा कडक इशारा. स्टार नदीपात्रातून अवैध वाळू उपसा केल्यामुळे पर्यावरणाची अतोनात हानी होत असून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. हा प्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी आणि अवैध धंद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी यापुढेही अशाच प्रकारच्या तीव्र कारवाया सुरूच राहतील. या धडक कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले असून जाफराबाद पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वसामान्य नागरिकांमधून आणि पर्यावरण प्रेमींकडून कौतुक केले जात आहे.